हे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गेल्या सत्रामध्ये आपण समत्वम हा योग आहे आणि याचा तपशील गीतेमध्ये अनेक ठिकाणी ठाई आलेला आहे, सांगितला गेला आहे आणि तो विषय आपण समजून घेतला. आणि अशा प्रकारची ही जी समता धारण करणे हीच साधना आहे, हे आपण तत्व समजून घेतलं. हेच तत्व श्रीमद भागवतातील 11व्या स्कंधात भगवंत उद्धवाला सांगत आहेत. जसा उपदेश गीतेमध्ये अर्जुनाला केला तसा भागवतामध्ये उद्धवजींना सुद्धा तोच उपदेश केलेला आहे. काय म्हणतात भगवंत उद्धवाला? त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबन्धुषु मय्यावेश्य मनः सम्यक् समदृक् विचरस्वगाम. स्कंध 11 अध्याय 7 आणि श्लोक क्रमांक 6. काय म्हणतात? भगवंत म्हणतात समत्व जपा आणि त्या पद्धतीनं तू विहार कर. बद्री क्षेत्रात जाऊन त्यावर उद्धव समता म्हणजे काय व ती कशी जोपासावी, ती साधना मनविली जाईल एवढ्या उंचीवर कशी नेता येईल, असा प्रश्न भगवंताला विचारित आहेत. आणि भगवंत उत्तरादाखल यदू आणि अवधूत यांचा संवाद सांगून 24 गुरुचे जे तत्व आहे ते उद्धवजींना कथन करतात. आपण पुन्हा सांख्ययोगामध्ये अर्थात अध्याय क्रमांक 2 मध्ये माऊली आपल्याला काय सांगतात ते आता आपण पाहूया. माऊलीची आता ओवी साधना सांगणारी ओवी आहे. ओवी क्रमांक 271. माऊली म्हणतात, देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. 271. असे पहा की जशी जशी कर्माची उत्पत्ती होत जाईल तसे तसे आदिपुरुषास अर्थात भगवंतास ते कर्म अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे जाणावे. करणीय, उचित, विहित, नियत हे सगळं कर्मच. ते आकार घेत असताना भगवंतास अर्पण करणे. कर्माच्या सिद्धी असिद्धी संबंधाने समता जोपासण्यासाठीचा तसेच कर्मसंबंधाने फलेच्छेचे जाणीवपूर्वक टाकून देणे ही साधना सोप्या मार्गाने सिद्धीस नेणारा उत्तम उपाय आहे. ही साधना पुढे विस्ताराने अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 30 व ओवी क्रमांक 186 मध्ये माऊलींनी आपल्याला सांगितली आहे. त्याचा आपण नंतर विचार करणार आहोतच. आता या ठिकाणी आपल्याला करणीय कर्म तेही शुद्ध करून भगवंतास अर्पण करावे. कारण आता माऊलींनी काय सांगितलंय? ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, नाही का? मग आदिपुरुषाला जर अर्पण करायचं आहे तर ते कर्म कसं असावं? आणि कर्म अर्पण करण्यासंदर्भात असलेला अध्याय 9 आणि अत्यंत महत्वाचा आणि आवडणारा श्लोक आहे 27वा. काय म्हणतात भगवंत अर्जुनाला? साधना म्हणून सांगितलेली आहे. यत करोषी यदश्नासी यजुहोषी ददासी यत तपस्सी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवान श्रीकृष्ण
अर्जुनाला सांगतात, अर्जुना सर्व कर्म मला अर्पण कर. आणि असा उपदेश करताना म्हणतात, हे अर्जुना, तू जे काही करतोस ना, जे काही भोजन करतोस ना, अर्थात शरीराद्वारे होणाऱ्या दशेंद्रिय मनबुद्धीद्वारे होणाऱ्या सर्व क्रिया करतोस ना, जे हवन करतोस, जे काही यज्ञ व यज्ञाप्रित्यर्थ करतोस, ते जे काही आहे ते दान सुद्धा इष्टापुरतं असो, कर्माद्वारे व सेवेद्वारे केलेले असोस, ते जे काही तप अर्थात इंद्रिय निग्रह, प्रत्याहार, कर्तव्याचे पालन, प्रतिकूल परिस्थिती प्रसन्नतापूर्वक सहन करणे, अपरिग्रह, तीर्थाटन, व्रतवैकल्ये, अनुष्ठान, भजन, कीर्तन, श्रवण, चिंतन, मनन, वाचन, ध्यानाभ्यास, गुरुसेवा असे आध्यात्मिक कर्म करतोस. मृदू व हितकर बोलण्याद्वारे वाणीचे तप असे सात्विक असलेले जे सर्व कायिक, वाचिक, मानसिक तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. अध्याय 9 श्लोकमध्ये 27 मध्ये भगवंतानी यत म्हणजे जे काही ते पद श्लोकात 5 वेळेला सांगून प्रत्येक क्रिया, प्रत्येक कर्म अर्पण करण्याचे महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे. स्वतःची वस्तू दुसऱ्यास देणे हे दान, पण भगवंताचे आहे ते भगवंतास देणे म्हणजे दान होईल का? नाही, ते अर्पण होईल असे लक्षात घ्यावे. ते साधण्यासाठी कर्म अर्पण करताना स्वतःसह कर्म अर्पण करावे. कर्म करताना स्वतःचे मन, बुद्धी, इंद्रिये ही भगवंताची सामग्री आहे ही भावना ठेवावी. अकरणीय कर्म व स्वतःमधील असुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे ती अर्पण करणे मुळीच योग्य नाही, किंबहुना संभवतही नाही. करणीय व शुद्ध असलेले सर्व कर्म वरील पद्धतीने अर्पण केल्याने कर्माशी मी व माझे याद्वारे असलेला संबंध संपतो. अशा रीतीने कर्मबंध संपतो असे अध्याय 9 आणि श्लोक 28 मध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे. तो श्लोक असा म्हणजे यत करोषी हा 27वा श्लोक, पुढचा 28वा श्लोक असा आहे. शुभाशुभ फले रेवम मोक्षसे कर्म बंधने हे संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैषसी. आणि त्यावर ओवी जी रचलेली आहे माऊलींनी ती आहे 398 ते 406 आणि त्या ओव्या आता आपण पाहूया. 398 आणि यत्करोशीवरच माऊलीचं हे प्रवचन आहे. 398 जे जे काही व्यापार करसी का भोग हन भोगिसी अथवा यज्ञी यजसी नाना विधी. 398 ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादी साधने व्रते करिसी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. परी सर्वथा आपुला जीवी केली याची शंका काहीच नुरवी ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझिया हाती. 398 ते 401 आणि आपल्याला 406 पर्यंत जायचंय. 28वा जो श्लोक आहे शुभाशुभ फले रेवम मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैषसी. आणि त्यावर माऊलीचं हे सुंदर असं विवरण आहे. मग अग्निकुंडी बीजे घातली तिये अंकुर दशे जेवी मुकली तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. अगा कर्मे जे उरावे ते तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुसले जन्म मरण जन्मासवे श्रम वरची लही गेले. मनवूनी अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ. या देहाची या बांधोडी न पडिजे
सुख दुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. आणि म्हणून भगवंताला हे सगळं अर्पण केलं तर त्याचं फळ काही भोगायची आपल्याला आवश्यकता नाही. माऊली म्हणतात, सर्व कर्म माझ्या म्हणजे भगवंताच्या उद्देशाने अर्थात माझ्या उद्देशपूर्तीसाठी भक्ती पुरस्सर कर. अहंकाराचा मळ धुवून टाकून अर्थात देह अहंकार कर्तृत्व अहंकार टाकून देण्याद्वारे कर्म शुद्ध करून ते कर्म भगवंतास अर्पण कर. मला अर्पण केलेल्या कर्मातील फळ जळून गेलेले असते, ते कर्म अर्पण न करता केले गेलेले आहे. असे उर्वरित कर्म सुख दुःख रूपाने फलद्रूप होते आणि ती फळे अर्थात कर्मफळे जन्मजन्मांतराने भोगावीच लागतात. कारण फल देणे हा कर्माचा गुणधर्म आहे. पाप जसे भोगावे लागते तसे पुण्यही भोगावेच लागते. अशा रीतीने या आधीच्या ओवी सांगितल्याप्रमाणे कर्मफळाचा त्याग जाणीवपूर्वक केला नाही किंवा प्रस्तुत ओवी सांगितल्याप्रमाणे कर्म भगवंतास अर्पण केले नाही तर सुखदुःख रूप फल देणे हा कर्माचा स्वाभाविक गुणधर्म असल्यामुळे फल भोगावेच लागते. जन्म मृत्यू चक्र सुरू राहते. त्यामुळे जशी कर्माची उत्पत्ती होत जाईल तसे तसे ते कर्म भगवंतास अर्पण करावे. देखे संता संत कर्मी हे जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसीजे. हे पहा, पूर्ण झालेल्या आणि खोळंबलेल्या कर्माविषयी म्हणजे सिद्धीस गेलेल्या व न गेलेल्या कर्माविषयी, मनेच्छित गतीने पूर्णत्वाकडे जाणारे कर्म आणि गती संत झालेले ठप्प झालेल्या कर्माविषयी हा जो धर्म म्हणजे स्वभाव झालेला मनाचा सरसपणा म्हणजे संतोषपूर्ण समता व त्या समतेतील स्थिरता, मनोधर्म व्हावा इतकी समतेतील स्थिरता, तीच उत्तम योगस्थिती होय. गीतेनी प्रशंसलेली योगस्थिती आहे. योगस्थिती अर्थात श्लोक 48 परिच्छेद 2 मध्ये यापूर्वी आपण पाहिलेली आहेच आहे. आत्म्याशी जोडल्या गेलेल्या अवस्थेत स्थिरतेने राहण्याची स्थिती योगस्थिती स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी पुढे येणारी ओवी आता आपण 272 वर चिंतन करतो आहोत. पुढे 275 आणि 284 ओवीमध्ये हेच तत्व कसं सांगितलंय आपण थोडक्यात बघू आणि पुन्हा इकडे 273 कडे येऊया. परी तेची कर्म आचरीजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. निषिद्ध कर्माचा अव्हेर करून विहित कर्माचे आचरण करणे सुरू ठेवावे. हाच बुद्धियोग अनुष्ठानाचा आरंभ आहे. फलाकांक्षारहित मन व समत्वरूप योगात राहण्याचा बुद्धीचा निश्चय असे मन व बुद्धीचे ऐक्य स्थिरत्वात आले की पापपुण्याचा संग म्हणजे संबंध राहिलेला नाही. असे कर्म सहजतेने होत राहते. हीच कर्मातील कुशलता आहे. हीच योगस्थिती आहे. अर्थात हेच समत्वरूप निष्काम बुद्धियोगात स्थित आणि स्थिर होऊन राहणे आहे. 275. आता 284 काय म्हणतात? असं म्हणतात माऊली, या ठिकाणी समाधी हा विषय माऊली आपल्याला समजून सांगतात. समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. 284. संदर्भ करण्यासाठी तसेच प्रस्तुत ओवीच्या व प्रस्तुत श्लोकाच्या यथार्थ आकलनासाठी श्लोक 53 व त्याचा श्लोकार्थ तसेच यापूर्वी आपण ज्याच्यावर चर्चा केली तो परिच्छेद वाचावा असं सांगितल्या गेलेलं आहे. श्लोक 53 आणि तो आपल्याला यथावकाश आपल्याला वाचायचा आहे. आणि शब्दरहित असलेल्या केवळ समाधीत म्हणजे ध्यानासाठी कोणतेही आलंबन नसलेल्या म्हणजे वृत्तीरहित समाधीच्या अवस्थेत जेव्हा बुद्धी निश्चल स्थिर अचल होईल तेव्हा
तुला पूर्ण योगस्थिती म्हणजे परमात्म्याचे बिंब असलेला आत्मा अनुभवत राहण्याची स्थिती प्राप्त होईल. केवळ समाधीस लय समाधी सुद्धा म्हटले जाते. संप्रज्ञात असंप्रज्ञात अशा पातंजल योग आधारित पद्धतीने न जाता माऊलींनी वेळोवेळी विविध अध्यायात वर्णन केलेला ध्यानाभ्यास मनाचा सहजतेने व सरळ सरळ लय म्हणजे विचाररहिता वृत्तीरहितता साधणारा आहे. निर्मनी अवस्था तुर्यावस्था प्राप्त करून देणारा आहे. ज्ञानेश्वर माऊली प्रणित ध्यानाभ्यास म्हणजेच लय समाधी केवळ समाधी असे लक्षात घ्यावे. पुढचा श्लोक 49वा आणि भगवंत म्हणतात, दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धो शरणम अण्विच्छ कृपणा फलहेतवः. ज्याच्यात सिद्धी असिद्धीविषयी तसेच इतर द्वंद्वाविषयी समता सतत ठेवणे ही साधना आहे, जी आत्मा परमात्मभूतीचा उपाय आहे. आणि हाच ज्याच्यात बुद्धीचा निश्चय आहे अशा बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत निकृष्ट आहे. म्हणून हे धनंजया, तू समता धारण केलेल्या बुद्धीस शरण जा. अर्थात बुद्धी समता धारण करील यासाठी साधना कर. अर्थात समतायुक्त बुद्धी निश्चय व आदराने धारण कर. कर्मफलोत्पत्तीला कारण बनणारे अर्थात ऐहिक पारलौकिक फलाची इच्छा असणारे मनुष्य जन्ममरणाच्या चक्रात अडकून राहणार असल्यामुळे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने कृपण, माऊली इथे भगवंत इथे कृपण शब्द वापरतात. कृपण म्हणजे दीन आहेत. कोण आहेत? की जे जन्ममरणाच्या चक्रात अडकून राहणारे असल्यामुळे मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने कृपण ठरलेले आहेत. समत्वरूप निष्काम बुद्धियोगाचा म्हणून अर्जुना तू आश्रय घे. आणि पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी साधना सांगितलेली आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, बुद्धियुक्तो जहातीह उभे सुत्कृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. श्लोक 50वा. समत्व बुद्धीने युक्त अर्थात वरीलप्रमाणे निश्चयाने समत्वरूप निष्काम बुद्धियोगाचे आचरण करणारा याच लोकात म्हणजे सांप्रत जन्मात पुण्य आणि पाप या दोहोचाही त्याग करतो, म्हणजे त्यातून मुक्त होऊन जातो. म्हणून समत्वरूप योगाला जोडल्या गेलेला रहा. समत्वरूप योगा स्थित होऊन रहा. हा समत्वरूप योगच कर्मातील अर्थात मोक्ष प्रदान करणारे कौशल्य आहे. भगवंतानी श्लोक 48 मध्ये समत्व योग उच्चते, समत्वच योग म्हटला जातो असे सांगितले. आणि समत्वरूप योगच कर्मातील मोक्ष प्रदान करणारे कौशल्य असल्याचे प्रस्तुत श्लोकात सांगितलेले आहे. अर्थात जन्ममरण प्राप्त करून देणाऱ्या कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग असलेल्या समत्वरूप निष्काम बुद्धियोगाचे अनुष्ठान कर. निश्चयाने नित्यतेने आचरण कर. बुद्धियोगी पापपुण्यापासून असंग होतो व मोक्ष प्राप्त करतो. कर्म करताना निश्चयात्मक बुद्धीद्वारे समत्वरूप योगा स्थित राहणे हीच कुशलता आहे. आणि हेच काय आहे? सार आहे. वरील श्लोक 49 व 50 व त्यावरील आणि आता आपण काही ओव्या पाहणार आहोत त्यावरून लक्षात येईल की समत्वरूप योग म्हणजेच समत्वरूप निष्काम बुद्धियोग म्हणजेच कर्मयोग होय. आणि आता अत्यंत महत्त्वाची अशी ओवी माऊली आपल्याला सांगतात आणि त्याला साधना अशा प्रकारे माऊली शीर्षक देतात. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. अर्जुना, कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी व इतर द्वंद्वाविषयी चित्ताचे समत्व हेच योगाचे सार आहे. बरं, हेच वर्म आहे. यासाठी मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी व्हावयास हवे. मात्र मन आणि बुद्धी यांचे ऐक्य अतिशय अवघड आहे.
ते व्हावे यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तीच साधना होय. ती आधी केल्याशिवाय मनबुद्धीचे ऐक्य झाल्याशिवाय समत्व साधता येणारच नाही. म्हणून मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं पाहिजे. अर्जुना, कर्माविषयी चित्ताचे समत्व हेच योगाचे सार आहे. याद्वारे भगवंतांनी या समत्वरूप योगाला जोडल्या गेलेल्या रहा असे सांगितले. ते कसे साधावे ते माऊली सांगतात. त्यासाठी आधी मन आणि बुद्धीचे ऐक्य करावे असं माऊली आपल्याला सांगत आहेत. अर्थात मनाचे चांचल्य कमी करून बुद्धीला समत्वरूप योगाच्या निश्चयात स्थिर करावे असं माऊली म्हणतायत. वाचक मुमुक्षू साधक आहे. त्यामुळे दुष्कृत म्हणजे निषिद्ध कर्माचा पाप निर्मित होईल अशा कर्म संबंधाने विचार न करता सुकृताच्या म्हणजे पुण्य निर्मित होईल अशा कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी चित्ताचे समत्व धारण करावे असा या ओवीचा अर्थ केला गेला आहे. काहीतरी प्राप्त करून घेण्याकडे आणि त्यासाठी कर्म म्हणजे सुकृत सिद्धीस म्हणजे पूर्णत्वाकडे नेण्याची मनाची धाव असते. संकल्प करणे हा मनाचा स्वभाव झालेला असतो. विवेक जोपासणे, तारतम्य तपासणे, विवेकाधारे निश्चय करणे हे बुद्धीचे स्वरूप आहे. मनाचा फलाकांक्षारहिततेचा संकल्प सुकृताच्या सिद्धी असिद्धीविषयी मनाचे चांचल्य कमी करतो व मन असे शांत असताना सुखदुःखादी सर्व द्वंद्वाबाबतीत बुद्धीचा समत्वरूप योगात राहण्याचा निश्चय करावा. असे मन आणि बुद्धीचे ऐक्य समत्वरूप निष्काम बुद्धियोगाच्या अनुष्ठानात सुरुवातीपासून असणे आवश्यक असते असा या ओवीचा भावार्थ आहे. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. 274. अर्जुना, वरील बुद्धियोगाचा तुलनेद्वारे विचार करता वेदात सांगितलेला सकाम कर्माचा म्हणजे अश्वमेधादी यज्ञे इष्टापूर्त कर्मे हा भाग आत्मानुभूतीसाठी किंवा त्या प्राप्तीसंबंधाने फारच कमी योग्यतेचा दिसतो. नव्हे त्याचा काही उपयोग होणार नाही. तरी तेची कर्म आचरीजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. निषिद्ध कर्माचा अव्यय करून विहित कर्माचे आचर करणे सुरू ठेवावे हाच बुद्धियोग अनुष्ठानाचा आरंभ आहे. फलाकांक्षारहित मन व समत्वरूप योगात राहण्याचा बुद्धीचा निश्चय असे मन व बुद्धीचे ऐक्य स्थिरत्वात आले की पाप पुण्याचा संघ म्हणजे संबंध राहिलेला नाही. असे कर्म सहजतेने होत राहते. हीच कर्मातील कुशलता आहे, हीच योगस्थिती आहे. अर्थात हे समत्वरूप निष्काम बुद्धियोगात स्थित व स्थिर होऊन राहणे आहे. पुढे बुद्धियुक्तो या पदावर माऊलीची ओवी अशी आहे. मनोनी बुद्धियोगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फलहेतूचा. 276. म्हणून अर्जुना, बुद्धियोगात धरून राहा, निष्ठेने आचरण कर व फलाकांक्षेचा अव्हेर करणाऱ्या मनाने समत्वरूप निष्काम बुद्धियोगात म्हणजे कर्मयोगात स्थिरता प्राप्त कर. 276. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी. 277. जे समत्वरूप निष्काम बुद्धियोगाशी जोडले गेले, बुद्धियोगात अभ्यासाद्वारे पारंगत झाले अर्थात स्थिर झाले, ते संसार सागराच्या पार झाले आणि पाप व पुण्य या दोन्ही बंधांनी त्यांना सोडून दिले. संगम त्यक्त्वा ही साधना श्लोक 49 पासून भगवंतांनी सांगण्यास सुरुवात केली. तिचे फल पुढील श्लोकात तसेच प्रस्तुत व पुढील 2 ओव्यात सांगितल्या गेले आहे. ब्रह्म सम आहे. आता ब्रह्म सम आहे हा विषय कुठे आला तर अध्याय 5 आणि श्लोक 19 मध्ये हे सांगितल्या गेलेलं आहे. श्लोक 19 असा आहे. इहेव तर्जित सर्गो
येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. काय अर्थ सांगितला भगवंतानी? भगवंत म्हणतात ज्याचे मन साम्यात स्थित आहे, सर्व भूते, व्यक्ती, वस्तूबाबत संपूर्ण समता निरंतर जोपासून आलेल्या परिपक्वावस्थेत या सर्वांच्या बाबतीत प्राप्त झालेली मन आणि बुद्धीची विषमता रहितता, भेद रहितता, अनुकूल प्रतिकूलादी द्वंद्व रहितता आणि काम क्रोध लोभ द्वेषादी दोष रहितता व त्यामुळे त्यांचे मन विकार चांचल्य रहित शांतीमध्ये स्थित आहे. त्यांनी या जिवंतपणी संपूर्ण संसाराला जिंकले आहे. संपूर्ण भवसागर तरुण जीवन मुक्तावस्था प्राप्त केली आहे. कारण ब्रह्म हे भेदरहित दोषरहित सर्व भूतात सम आहे आणि म्हणून ते सच्चिदानंद ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अर्थात परमात्म्याच्या ठिकाणी स्थित असतात. या समतेलाच योग म्हटले आहे. समत्वम योग उच्यते. गीतेत समता ही प्रमुख साधन आहे, प्रमुख ज्ञान आहे, तसेच स्थितप्रज्ञांचे अर्थात जीवनमुक्ताचे प्रमुख लक्षण आहे. त्या दृष्टीने गीतेने समतेचा उहापोह अनेक श्लोकात केलेला आहे. समतेचा साम्यरसाचा सिद्धांत व साधना पूर्णपणे करण्यासाठी आपण यापूर्वी समत्वावर आधारित अनेक श्लोकाचं एकत्रित अशा प्रकारचं वाचन केलेलं होतं. आता समत्व ही ब्रह्मप्राप्तीची आत्मानुभूतीची साधना आहे हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. साधनेच्या परिपक्वावस्थेत वृत्तीरूपता, वृत्तीद्वारे कर्तृत्व, भोक्तृत्वाशी जी तादात्म्यता तद्रूपता येत होती ती संपते. संग संपतो, बुद्धी स्थिर व सूक्ष्म राहते. सुरुवातीस पहिलतीर नसलेली अशी अथांग शांती व तदनंतर स्वसंवेद्य आनंदघन आत्म्याची अनुभूती प्राप्त होते. आत्मानंदात राहून जनकल्याणार्थ कर्माची उभारणी सुरू राहते. कर्माशी निर्लिप्तता म्हणजे पाप पुण्य रहितता अनुभवास येत राहते. असे बुद्धियोगाचे अर्थात कर्मयोगाचे विज्ञान आहे. पुढे अध्याय 3 ओवी 69 मध्ये कर्मयोगाचे विज्ञान सांगितलेले आहे. ती ओवी आणि त्याचा अर्थ यापूर्वी आपण पाहिलेला आहे आणि म्हणून त्या ओवीची फक्त आपल्याला आठवण करून देतो. देखे फळाची या आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवा तैसा निराशाही. आणि पुढच्या श्लोकामध्ये सिद्धांत सांगितला गेलेला आहे. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त अनामयम. श्लोक 51. अर्थ, समत्व बुद्धीने युक्त असे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या अहिक व स्वर्गादी फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन विकाररहित अर्थात द्वंद्वरहित अर्थात अविद्यारहित परमपदाला प्राप्त होतात. आमय म्हणजे रोग अर्थात विकार आणि अनामय म्हणजे विकाररहित अर्थात निर्विकार. आता या ठिकाणी यावर माऊली व्याख्यान करताना प्रथम आपल्याला साधना सांगतात. या पुढच्या भूमीमध्ये ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि याता याती लोपती अर्जुना तया. 278. अर्जुना, ते बुद्धियोगी कर्मे तर करतात म्हणजे कर्माचरणात तर असतात. कसे असतात? आपण पाहिलं ओवी 169. आचरे कामुकू जैसा, ज्याला कामना आहे बरं का, तो जसा आचरण करतो म्हणजे काय आहे, पूर्ण प्रवृत्ती झोकून देतो तो. आणि अशा प्रकारचंच कार्य म्हणजे आतून निवृत्ती आणि वरून प्रवृत्ती असं कार्य जे आहे ते बुद्धियोगे कर्म करत असतात, कर्माचरणात असतात. परंतु कर्मफळाला मनानेही शिवत नाहीत. म्हणून जन्म मरणाची यातायात
त्यांच्या बाबतीत लोप पावते, त्यांच्या एरझारा संपत असतात अर्जुना. पुढे अनुभूती माऊली सांगतात आपल्याला, मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. अर्जुना, मग ते बुद्धियोगी निरामय म्हणजे निर्दोष, कारण परत्वे नसलेला, अर्थात निरुपचार, अर्थात अथांग, आनंदाने भरलेल्या, जेथून व्युथित होणे नाही म्हणजे अच्युत, अढळ, नित्य अशा त्या परमपदाला प्राप्त होतात. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्लोक 52. ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी चिखलास मागे सोडून उत्तम रीतीने बाहेर पडेल, त्याच वेळीस तू पूर्वी ऐकलेल्या आणि पुढे ऐकण्यात येणाऱ्या अर्थात सर्व ऐहिक आणि पारलौकिक विषयोपभोगाबाबत वैराग्यास प्राप्त होशील. आणि त्यावर माऊली सिद्धांत सांगतात, तू ऐसा तै होसी जई मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. 280. ज्या वेळेला हा मोह तू वरील पद्धतीने म्हणजे समत्वरूप निष्काम बुद्धियोगाच्या अनुष्ठानाने टाकून देशील आणि तुझ्या मनात वैराग्य संचरेल, त्यावेळेला तू असा म्हणजे ओवी क्रमांक 279 प्रमाणे मुक्त होशील. कसं? मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. मी व माझे याद्वारे अहंता आणि ममताद्वारे व्यक्ती सर्व विषय, वस्तू, स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती इत्यादी धरून राहू इच्छिते. त्यांचा वियोग होऊ नये अशी इच्छा म्हणजे मोह. इच्छेतील या स्थितीशीलतेमुळे म्हणजे रेजिस्टन्स टू चेंज, यामुळं मोहास तामसिक म्हटले आहे. कर्मफळाला मनाने शिवले नाही. ओवी 278. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. कर्मफळाला मनाने शिवले नाही म्हणजेच मनातली इच्छा संपली. ही वैराग्याची अखेरची पायरी आहे. मनातील शब्द प्रवाहाचे अर्थात वृत्ती प्रवाहाचे प्रमुख कारण आहे इच्छेचे स्फुरण. जे संपले की वृत्ती प्रवाह, मनातील शब्द प्रवाह संपतो. वैराग्य म्हणजे इच्छा संपणे, इच्छा संपणे म्हणजे मनातील शब्द प्रवाह संपणे. वैराग्याचा व मनातील शब्द प्रवाहाचा अर्थात वृत्ती प्रवाहाचा असा परस्पर संबंध आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आणि यानंतर श्रोत्यांना 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. आणि त्या ध्यानासाठी आपला जो परवलीचा शब्द आहे त्या शब्दाने आजचं हे प्रवचनाला आपण स्वल्पविराम देणार आहोत. माझी माऊली